बनवूया चुलीवरची 1 किलो चिकन दम बिर्याणी। हे आलं चिकन दम बिर्याणीसाठी घेतलेलं साहित्य: कांदे, लसूण, अद्रक, पुदिना, कोथिंबीर, लिंबू, घी, मीठ, हळद, जिरे, काळी मिरी, हिरवी मिरची, चक्री फूल, मोठी इलायची, दालचिनी, तेजपत्ता, छोटी इलायची, लवंग, दही आणि आपण दम बिर्याणीसाठी वापरणार आहोत माया घरगुती मसाला। या मसाल्यामध्ये 3 प्रकारच्या मिरच्या, 30 प्रकारचे खडे मसाले, सुकं खोबरं आणि लसूण आहे। तसंच डंकावरती कुटलेला मसाला आहे। हा मसाला हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा। चिकन दम बिर्याणीची तयारी करूया। चिकन वॉश करून घेते आधी। चिकन स्वच्छ धुवून घेतलंय, तरी पण आपण एका पाण्याने काढूया। सगळ्यात पहिला आपण ताजी अद्रक लसणाची पेस्ट बनवूया। तुम्ही बघू शकता अद्रक आणि लसूण किती प्रमाणामध्ये घेतलंय आणि कोणत्याही प्रकारचं रेडीमेड पाकिटामधला यूज नाही करत आपण। ताजी अद्रक लसणाची पेस्ट बनवूया। लसूण, आता हे अद्रक, आता पटकन मी वाटून घेते। चला मग आपण मॅरिनेशनची तयारी करूया। हे घेतलं चिकन, आधी टाकूया दही, आलं लसूणची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, हाताने तोडलेला पुदिना, प्रमाणामध्ये हळद, मीठ, हा आला आपला माया मसाला। आपण चिकन बिर्याणीमध्ये फक्त माया मसालाच यूज करणार आहे, दुसरा कोणताच मसाला यूज करायची गरज नाही। आता ह्याला सगळं आपण हाताने मिक्स करून घेऊ। सगळं एकत्र करून घेऊ, म्हणजे सगळे मसाले आपल्या चिकनला चांगले मिक्स होऊन घेतील। आता आपण याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊ। याच्यामध्ये लिंबू पिळलाय मी। आता परत एकदा मिक्स करू। बघू शकता तुम्ही सगळे एकजीव झालंय। मसाल्याचा आताच खूप छान सुगंध येतोय। रंग बघू शकता तुम्ही मसाल्याचा किती छान आलाय। सगळे मसाले मिक्स करून झालेत। झाकण ठेवून 1 तास मॅरिनेशन साठी ठेवूया। तोपर्यंत आपण भाताची तयारी करूया। या भात शिजवण्यासाठी टोप घेऊया। टाकते मी पाणी। आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे। आता मी खडे मसाले टाकते: चक्री फूल, लवंग, काळी मिरी, दालचिनी, मोठी इलायची, छोटी इलायची, तेजपत्ता, पुदिना टाकू, कोथिंबीर। आता लिंबू पिळून घेऊ पाण्यात, म्हणजे आपला भात एकदम मोकळा होईल लिंबूनी। स्वच्छ धुवून घेतलेले बासमती तांदूळ टाकते। हे 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेत मी स्वच्छ। आता हा आपला बिर्याणीचा तांदूळ शिजायला ठेवलेत, मीठ टाकते आणि एकदा सगळं मिक्स करून घेऊ। आता 70 ते 80% तांदूळ शिजून घेऊ। तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया। चला, भात झालाय आपला 80% शिजून। आता आपण ग्रेव्ही घेऊया करायला। तेल टाकूया। कांदा तळायचा आहे म्हणून जरा जास्त तेल टाकू।